सकाळी शिव अश्विनी यांना गोळेगावला नेऊन सोडलं आणि आता आम्हाला निघायचं होतं कोलारा या ठिकाणी विशालच्या कुंकवाला. रामकृष्ण हरी मित्रांनो, मी मंगेश सपकाळ पाराकडे आलो. महाराजांना मुजरा केला आणि गाडीत बसलो. डॉक्टर दीपक, शालिक, मी, गणेश आणि वरबा. विशालची गाडी होती. गाडीत पेट्रोल पंपावरती थांबली. पेट्रोल टाकलं. शालिक भाऊची 2 शब्द ऐका. लग्न गिग्न ओरकून घ्यायचं काही इच्छा अपेक्षा इच्छा ते आणणं हे आहे 22 तारखेचे नवरदेव. सध्या बिजी आहे बर का. बात तो सही है. आणि आता पोहोचलो होतो आम्ही कोलारा या ठिकाणी. विजू भाऊ यांच्याकडून उसाचा रस होता. सर्वजण पटापट रसवंतीमध्ये गेलो. ऊन खूप लागत होतं, गरम खूप झालो होतो, म्हणून थंड होण्यासाठी रसवंतीवर थांबलो. सर्वांनी मस्तपणे एक ग्लास रसाचा पिऊन टाकला. इथून पुढे आता उन्हाळाभर रसच प्यायचा आहे. संत श्री रामभाऊ बाबा यांचं हे कोलाराचं मंदिर. गाडीत बसलो आणि डायरेक्ट पोहोचलो कुंकाच्या ठिकाणी. समोरच कल्याणी विशाल बॅनर लागलेलं होतं. आतमध्ये गेलो तर पाहुणे मंडळी आणि शिवनगरी जळगाव सपकाळचे सर्वजण बसलेले होते. मंडपात बसलो आणि लगेच नवरदेव नवरी आली आणि लगेचच त्यांचा साक्षगंधाचा सोहळा पार पडला. वेळ खूप झाला होता. 4 वाजले होते. चला म्हटलं पटापट जेवण करून घेऊया. पण विशाल भाऊला लागत होती गुलाबजामुन. मी म्हटलं जे आहे ते घ्या खाऊन, नाहीतर ते पण घेईल उचलून. चला म्हटलं आता एक फोटो काढून घेऊया नवरदेव नवरी जवळ. फोटो काढून घेतले. कसं आहे ना, कुठं आलं की फोटो काढल्याच गेलं पाहिजे. उद्या म्हणायला नको तुम्ही नव्हते म्हणून. मंडपाच्या बाहेर निघालो तर रुमाल टोपी भेटली. कसं आहे ना, हा पाहुणे मंडळांचा मान असतो बर का, कारण आज आम्ही पाहुणे होतो. या ठिकाणी पण जळगाव सपकाळचे खूप सारे पाहुणे आहेत. ते पाहुणे आहेत म्हटल्यावर चहा पाणी घ्यायला तर बोलावणारच ना. मग काय, आलो पाहुण्यांच्या तिथे. चहा पाणी घेतला, थोड्याफार गप्पा झाल्या आणि बाहेर आलो. गाड्या निघायचा टाइम होता म्हणून मंडळी वाट्यावर बसलेली होती. यांना म्हटलं कुंकू कसं झालं तर बघा. कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर. मांग बसायचं म्हटलं की कोणालाच बसा वाटत नाही आणि खिडकीजवळ बसायचं म्हटलं की सगळेच हो म्हणत असतात. निलेशने अमोलला पहिल्या गाडीतून उतरून घेतलं आणि ह्या गाडीत निलेश बसून गेला, पण अमोलला काही बसू दिलं नाही. सैलानी मधून खूप वेळा गेलेलो होतो, पण सैलानी बाबाचं दर्गा बघितलेलाच नव्हता. आज सर्वांचे म्हणणे होते की आपण दर्ग्याचे दर्शन करू. हे आहे सैलानी आणि सैलानी बाबाचे दर्शन करण्यासाठी आम्ही निघालो. जवळजवळ आम्ही दर्ग्याजवळ पोहोचलो होतो. या ठिकाणी सर्व धर्माचे लोक येत असतात. सैलानी बाबा दर्गा हे बुलढाणा जिल्ह्यातील एक प्रसिद्ध आणि श्रद्धेचं केंद्र आहे. महाराष्ट्रासह विदर्भातील अनेक भाविक येथे दरवर्षी दर्शनासाठी येतात. सैलानी बाबा हे थोर संत फकीर मानले जातात. त्यांच्या नावाने ओळखला जाणारा हा दर्गा हिंदू मुस्लिम एकीचं जिवंत उदाहरण आहे. दर्ग्याचं दर्शन झालं आणि गाडीमध्ये बसलो. वेळ न गमावता आम्ही पोहोचलो होतो मर्दडी या ठिकाणी, कारण गणेश भाऊ कडून होता उसाचा रथ. पण गणेश काय म्हणाला बघा. निलेश खुश झाला होता कारण त्याने अमोलला तिथे सोडून दिलं होतं. संध्याकाळ झाली होती. संध्याकाळचं वातावरण खूपच छान होतं, म्हणून एक सेल्फी काढून घेतली आणि कुठेच न थांबता विशाल भाऊने 1000च्या स्पीडने